पहलगाम हल्ल्यावरून प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल. ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेता मग हल्ल्याची जबाबदारी का स्वीकारत नाही? पंतप्रधान मोदींना तिखट सवाल. पहलगाम हल्ल्यातून पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. अमित शहांचा लोकसभेत गंभीर आरोप. तर 3 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवल्याचा दावा. 26/11च्या हल्ल्यानंतर काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला, पण अमित शहांच्या नाकाखाली मणिपूर खाक झालं. सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही का? प्रियंका गांधींचा अमित शहांवर थेट निशाणा. पहलगाममधले दहशतवादी कुठून आले? प्रियंका गांधींचा सवाल. तर 2006च्या बॉम्बस्फोटमधील आरोपी कुठून आले? ते तेव्हाच्या सरकारमुळे निर्दोष कसे सुटले? खासदार श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर पलटवार. भारत पाक क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या सेनेचा विरोध. अमित शहांचे पुत्र आयसीसीचे अध्यक्ष असताना भारत पाक सामना होणं हा देशाचा अपमान. शहांविरोधात कोर्ट मार्शल झालं पाहिजे. राऊतांचा हल्लाबोल. वादग्रस्त विधानं आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ही अखेरची संधी. काय करायचं ते करा. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कान. अजित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलाचे स्पष्ट संकेत. तुमच्यामुळे सरकारची बदनामी आता माफ करणार नाही. अजितदादांच्या कोकाटेंना कान पिचक्या. अजित पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी बांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये आमदारांची बैठक. राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडींना वेग. मंत्रिमंडळात खांदेपालटाची शक्यता. काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार सुरेश वरपुडकरांचा भाजपमध्ये प्रवेश. 31 जुलैला कैलास गोरंट्यालही काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाणार. उद्धव ठाकरे गणपतीत राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता. ठाकरे बंधूंची पुढची भेट शिवतीर्थवर होण्याचा अंदाज. मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीला गणपतीनंतर गती. राजकीय वर्तुळात चर्चा. खडसे कुटुंबियांवर पोलिसांची पाळत. रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप. सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांना रोहिणी खडसेंनी विचारला जाब. तर माझ्या जावयालाही पाळत ठेवून खोट्या कारवाईत अडकवलं. एकनाथ खडसेंचा आरोप. माझे जावई प्रांजल खेवलकरांच्या मेडिकल अहवालात छेडछाड केली जाऊ शकते. अहवाल बदलण्यासाठीच पुणे पोलीस आणि ससून हॉस्पिटल बदनाम. एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप. लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा.